राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयीन काम तब्बल 20 वर्षांहून अधिक ज्यांनी काम पाहिले आहे ते शिवाजीराव गर्जे विधान परिषदेमध्ये पक्षाकडनं निवडून गेलेले आहेत। प्रशासकीय तुम्ही अनुभव सेवेत होता, त्याच्यानंतर तुम्ही राजीनामा देऊन पक्षामध्ये काम केलं कार्यालयीन सचिव म्हणून, थेट प्रशासनातून आता सरकारमध्ये तुम्ही आमदार म्हणून निवडून गेला। काय समाधान आहे मला निवडून आल्याबद्दल। मला माननीय अजितदादा, माननीय तटकरे साहेब, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब, माननीय भुजबळ साहेब आणि ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे। परंतु ज्या अजित पवारांच्या नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह लोकसभेच्या निवडणुकीनंतर उपस्थित होत होता, हा त्या सर्वांना चपराक आहे का? निश्चितच चपराक आहे। त्यावेळेला अपप्रचारामुळे काही गोष्टी झाल्या, यापुढे होणार नाहीत। आता दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे। ज्यांची मतं फुटलेली आहेत त्यांनी तो विचार करावा। आम्हाला तर ॲडिशनल मिळालेली आहे, मला स्वतःला कोट्यापेक्षा जास्त मतं मिळालेली आहे। हा अजित पवारांचा करिश्मा आहे का, ज्या पद्धतीने अजित पवारांनी वैयक्तिक संबंध जोपासले? करिश्मा आहेच, बोले तैसा चाले असे दादा आहेत। तुमचं नाव गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा गाजलेलं होतं, पक्षाकडनं तुम्हाला संधी दिली जाणार होती, परंतु ती नाकारली गेली। मागचं कारण काय होतं आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा संधी अजितदादा? संधीला आपण न्याय देऊ निश्चितपणे। त्यामध्ये सर्वसामान्य मानव जनतेचाच विचार करणार मी, माझ्या वैयक्तिक फायद्याचा नाही विचार करणार। परंतु तुमचे मागचे जे नेते आहेत त्यांनी तुमचं वचन जे पाळलं नाही का तुम्हाला विधान परिषदेवरती घेऊन जाण्याचं? त्याची भरपाई आता मी करेल ना। मला जी संधी मिळेल डबल टिबल वेगाने काम करेल। परंतु अजितदादा जोपासून महाविकास आघाडीमधली जी मतं होती ती काँग्रेसची मतं स्वतःच्या गळाला लावली, त्याच्यानंतर एक काँग्रेसची आहेत का कोणाची आहेत हे ज्याची मतं फुटली त्यांना कळालेलं आहे। तुमच्यावरती वैयक्तिक टीका झाली या सगळ्या निवडणुकीमध्ये। रोहित पवारांनी तुमचं थेट नाव घेत सांगितलं की कार्यालयीन कागदपत्र चोरणाऱ्या व्यक्तीला विधान, त्यांनी जरा माननीय साहेबांना विचारलं असतं तर बरं झालं असतं। हे टीकेला प्रत्येक वेळेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही। जो व्यक्ती आमदार होत असतो त्याने अगोदर माहिती करून घेतली पाहिजे। ते कागदपत्र गटनेते अजितदादांचेच होते, त्यामुळे त्यांना देणं म्हणजे काही चोरी होते का? किंवा दुसरे आमदार आहेत त्यांनी पण इतके वर्ष आमदारकी हे केलेली आहे, त्यांनी माहिती घेणं आवश्यक होतं, साहेबांना विचारायला पाहिजे होतं। तुम्हाला टार्गेट केलं जात होतं का या सगळ्या निवडणुकीत? नाही, काही हेतुपुरस्सर गोष्टी करतात ना लोक। आता ह्या पुढचा पादाक्रांत कसं असणार, कारण की आता विधान जबाबदारी आहे, प्रशासकीय सेवेचा तुम्हाला चांगला दांडगा अनुभव आहे, त्यानंतर लोकांचे सेवे करता 24 तास काम करत राहील। प्रशासनामध्ये पण मी काम चांगलं केलेलं आहे, सर्वोत्कृष्ट, त्याबद्दल माझा गौरवही झालेला होता। आताही काम प्रामाणिकपणे करतोय आणि सर्व काही मी पक्षासाठी करतो, माझ्या वैयक्तिक काही त्याच्यात येतो नसतो इथे, म्हणजे म्हणून त्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की आपण गिल्टी कॉन्शियस माझ्या मनात नसतो कधी। भावनिक झाला नाहीत का सर? कारण की तुम्हाला सातत्याने पक्षाकडनं डावललं गेलं, 20 वर्ष तुम्ही कार्यालयीन सचिव काम पाहिलं, आली का तुम्हाला गेल्याच वेळेस विधान परिषदेवरती घेऊन जाणार म्हणून असं आश्वासन दिलं गेलं, ते पाळलं नाही, परंतु ज्यावेळेस पक्षाने तुम्हाला एबी फॉर्म दिला विधान परिषदेच्या निवडणुकीचा त्यावेळेस देखील भावूक झाला। निवडणूक झाली, आता तुम्ही अजित पवारांच्या तुम्ही नेतृत्व करणार। आता कधी कधी संधी योग आल्यावरच मिळते असं वाटतंय मला, आता त्यावेळेला योग नसतील कदाचित। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। शिवाजीराव गर्जे होते, जे आता नवनिर्वाचित विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आमदार म्हणून त्यांची आता ते विजयी झालेले आहेत। त्यांच्यासोबतच राजेश विटेकर हे देखील असं व्यक्तिमत्व आहे जो शब्द देतो तो पूर्ण करणारा नेता आहे, त्यामुळे मला अजित पवारांवरती विश्वास होता, त्याचमुळे मी अजित पवारांची साथ दिली, असं देखील जे मत आहे ते शिवाजीराव गर्जे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह अक्षय मंकणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.